मित्रांनो, प्रयोग हा टॉपिक चालू आहे. प्रयोगामध्ये कमी टायमामध्ये प्रयोग कसा सॉल्व करायचा हे शिकणं गरजेचं आहे. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. आणि या प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडले होते मित्रांनो. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, फावे प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. ठीक आहे. आणि मित्रांनो, आपण पाहिलं होतं कर्त्याला जर प्रत्यय नसल तर कर्तरीच प्रयोग होते, विषय संपलता. त्यानंतर आपण कर्मणी प्रयोग बघितला होता. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. मित्रांनो, आपण हे सुद्धा पाहिलं होतं कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही, झाला कर्मणी प्रयोग. आणि त्यानंतर आपण तिसरा प्रयोग बघू लागलो मित्रांनो, भावे प्रयोग. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलत नाही तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात. आणि मित्रांनो, आपण हे सुद्धा पाहिलं होतं कर्त्याला प्रत्यय आहे, कर्मालाही प्रत्यय आहे. कधीच कर्त्याला प्रत्यय आहे कर्तरी प्रयोग होणार नाही, कर्माला प्रत्यय कर्मणी प्रयोग होणार नाही, भावे प्रयोग होणार. ठीक आहे, विषय मिटला होता. आणि मित्रांनो, या भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडले होते. मेन मुद्द्यावर आलो मी. सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, भावकर्तृक भावे प्रयोग. आणि मग सकर्मक भावे पाहिलं होतं मित्रांनो आपण. भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येते तेव्हा त्या सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. अकर्मक भावे प्रयोग बघू लागलो आपण. भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म येत नाही तेव्हा त्यास अकर्मक भावे प्रयोग म्हणतात. ठीक आहे. आणि अकर्मक भावे प्रयोगाचे मित्रांनो 3 प्रकार पडले होते. प्रधान कर्तृक भावे प्रयोग, शक्य भावे प्रयोग आणि समापन भावे प्रयोग. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रधान कर्तृक भावे प्रयोग बघितलाय. आणि मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला अकर्मक भावेचा दुसरा प्रकार बघून घ्यायचा आहे, तो म्हणजे शक्य भावे प्रयोग. शक्य भावे प्रयोग. ठीक आहे, शक्य भावे प्रयोग. मित्रांनो, शक्य भावे प्रयोग म्हणजे काय ही सांगायची गोष्ट नाही. अगोदर आपल्याला वाक्य घ्यावं लागते आणि मग शक्य भावे प्रयोग कळते. आणि प्रयोग असो किंवा कोणताही चॅप्टर असो, प्रश्न कमी टायमात कसा सुटायला यालाच लय महत्व आहे. वेळ गेला खूप, नंतर उत्तर आलं, उपयोग नाही, घरी जावं लागतं. ठीक आहे, मग काय करता, अगोदर प्रश्न पाहू, नंतर हे प्रयोग समजते. तिला आता चालवते. मित्रांनो, तिला आता चालवते. ठीक आहे, चालवते क्रियापद आहे. ठीक आहे, चाल मूळ धातू आहे मित्रांनो. विचारा कोणने प्रश्न. चालणारी कोण? तिला, वाक्याचा कर्ता आहे. ठीक आहे. मला असं वाटतं मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे. कोणता आहे? ला प्रत्यय. ठीक आहे, विभक्ती विचारली तर चतुर्थी सांगावं लागेल. कर्त्याला प्रत्यय आहे. ठीक आहे, म्हणजेच मित्रांनो मला असं म्हणायचं आहे कर्तरी प्रयोग कधीच होणार नाही. कर्त्याला जेव्हा प्रत्यय असते तेव्हा त्याचा कर्तरी प्रयोग कधीही होत नाही. कर्तरी प्रयोग मिटला. आता कर्मणी का भावे पाहू. ठीक आहे, तिला आता चालवते. ठीक आहे, काय चालते? उत्तर येत नाही. कोणाला चालते? उत्तर येत नाही. ठीक आहे. आणि मित्रांनो, काय आणि कोणाला आणि प्रश्न काय विचारलाय, कारण त्यांना आपल्याला कर्म भेटते आणि दोन्हीने उत्तर येत नाही. काय चालते? उत्तर येत नाही. कोणाला चालते? उत्तर येत नाही. पण मित्रांनो, केव्हा चालते? आता. केव्हा चालते? आता. आणि केव्हाच उत्तर क्रियाशन असते. म्हणजे त्याचाच अर्थ हे मित्रांनो, आता हे वाक्यामध्ये क्रियाशन आहे. ठीक आहे, माझा विषय असा आहे मित्रांनो, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. वाक्यात कर्मच नाही तर कर्मणी बी प्रयोग होणार नाही. विषय मिटला. कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही, कर्मच नाही वाक्यात, कर्मणी बी नाही, झाला भावे प्रयोग. कोणता प्रयोग झाला मित्रांनो? भावे प्रयोग झालाय. आणि मग मित्रांनो, महत्वाचा विषय असा आहे, अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये चालवते, चालवते, चालवते हे शक्य क्रियापद आहे. बघा कसलं क्रियापद आहे? शक्य क्रियापद. बघा, चालवते, पळवते, बसवते, कसलं क्रियापद आहे? शक्य क्रियापद आहे. शक्य क्रियापद. लक्ष द्या मित्रांनो, काय म्हणतो बघा. आता चालवते शक्य क्रियापद आहे. मग इकडे पहा,
तिला आता चालवते, चालवते क्रियापद, चाल मूळ धातू, चालणारी कोण आहे ती, वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. केव्हा चालवते? आता. केव्हाच उत्तर क्रियाशन असते, म्हणजे वाक्यात कर्म नाही, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी प्रयोग नाही, वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग नाही, झाला भावे प्रयोग. आणि अशा भावे प्रयोगाच्या वाक्यामध्ये कसलं क्रियापद आलंय? शक्य क्रियापद. आणि म्हणून झाला मित्रांनो, म्हणून झाला काय? शक्य भावे प्रयोग. संपला विषय. भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा शक्य क्रियापद येतंय तेव्हा त्याचा काय होतंय? शक्य भावे प्रयोग. ठीक आहे, विषय संपला. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणून कर्तरी नाही, वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी नाही, झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यात चालवते शक्य क्रियापद आलंय म्हणून झाला शक्य भावे प्रयोग. किती सोपं झालं, विदिन सेकंद. आता पहा. आणि मग तुम्हाला मी म्हणलो होतो व्याख्या तुम्हाला नंतर सांगतो, व्याख्या तुम्हाला मी तिथं सांगितली नव्हती. मग आपण कशावरून व्याख्या काढली? भावे प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा शक्य क्रियापद येते तेव्हा त्यास काय म्हणतात? शक्य भावे प्रयोग. पण मित्रांनो, याला मी अजून एक गोष्ट म्हणू शकतो, आकर्मक भावे प्रयोग म्हणू शकतो, कारण कर्म आहे का वाक्यामध्ये? नाही. मग आकर्मक भावे प्रयोग पण येते, कारण हा आकर्मक भावेचाच प्रकार आहे ना. ठीक आहे. आकर्मक भावेचे प्रकार किती पडले? 3. प्रधान कर्तृक भावे, शक्य भावे, समापन भावे. तेच आपण पाहिलो. याच्या अगोदर प्रधान कर्तृक पाहिलं. पुढे जातो. त्याच्याने आता पळवते, त्याच्याने आता पळवते. शक्य भावे म्हणलं की शक्य क्रियापद यावंच लागते. ठीक आहे मित्रांनो, एक एक गोष्ट आपण क्लिअर करून घेऊ. पळ मूळ धातू आहे. ठीक आहे. आणि याला आपण कोणने प्रश्न विचारू होता. काय म्हणले तुम्हाला? प्रयोग ओळखा. त्याच्याने आता पळवते. पळणारा कोण? त्याच्याने. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. वाक्याचा कोण आहे? कर्ता. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? एक सोडून 2 प्रत्यय, च्या आणि ने. एक सोडून किती प्रत्यय येतं? 2. कर्त्याला प्रत्यय आहे, कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. विषय कर्तरी प्रयोगाचा मिटला मित्रांनो. ठीक आहे. काय पळते? आता. उत्तर येत नाही. काय पळते? आता येईन का? नाही. काय पळते? उत्तर येत नाही. कोणाला पळते? उत्तर येत नाही. ठीक आहे. पण एक उत्तर मात्र 100% येते. केव्हा पळते? आता. त्याच्याने आता पळवते. केव्हा पळते? आता. केव्हाच उत्तर मात्र यालय, आणि केव्हाच उत्तर क्रियाशन असते. म्हणजे आता हे कर्म नाही, ते क्रियाविशेषण आहे. ओळखता येणं गरजेचं आहे. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. वाक्यात कर्मच नाही, कर्मणी प्रयोग बी होणार नाही. विषय संपला मित्रांनो. पण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल मित्रांनो, तर एक गोष्ट मात्र समजून घ्यासारखी आहे. इथं याच्यामध्ये पळवते हे शक्य क्रियापद आहे. कसलं क्रियापद आहे? शक्य क्रियापद आहे. शक्य क्रियापद. चला बघा मग आता काय होते. तर मला एवढं सांगा, त्याच्याने आता पळवते. पळवते क्रियापद आहे, पळ मूळ धातू आहे, पळणारा कोण आहे? त्याच्याने. वाक्याचा कर्ता आहे, एक सोडून 2 प्रत्यय, कर्त्याला प्रत्यय, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. केव्हा पळते? आता. मग मला सांगा, आता कोण आहे? क्रियाविशेषण आहे, म्हणजे वाक्यात कर्म नाही, कर्त्याला प्रत्यय, कर्तरी नाही, वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी नाही, झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यात कसलं क्रियापद आलंय? शक्य क्रियापद आलंय. पळवते शक्य क्रियापद म्हणून झाला मित्रांनो शक्य काय? भावे प्रयोग. शक्य भावे प्रयोग. संपला विषय. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. या वाक्याचा तुम्ही मला कर्ता सांगायचा आहे, तुमच्यासाठी कर्म सांगायचंय. त्याचबरोबर कर्म असेल तर सांगा, नसेल तर काय ते सांगा. ठीक आहे. त्याचबरोबर क्रियापद सांगायचंय कोणतं आहे तर, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वाक्याचा प्रयोग सांगायचा आहे कोणता आहे तर, कशामुळं काय ते सगळं स्पष्टीकरणासही सांगायचंय. कर्ता सांगा, कर्म असेल तर सांगा, नसेल तर सांगू नका. मग ते कर्म नाही तर मग कोण आहे ते पण सांगा. क्रियापद सांगा आणि प्रयोग सांगा. मित्रांनो, हे सगळं तुम्हाला कुठं सांगायचंय? कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सगळ्याच्या सगळं
कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं या वाक्याचं. राणीला आता खावते. यातला कर्ता शोधा. कर्म असेल तर सांगा, नसेल तर सांगू नका. क्रियापद बघा आणि प्रयोग बघा. ठीक आहे. कर्म शक्यतो येणारच नाही, पण बघा, काय माहित नाही, कारण परीक्षेत आपल्याला सांगतात का हे कर्म आहे नाही. सोडून पहा. असेल तर आहे म्हणा, नसेल तर नाही म्हणा. ठीक आहे. राणीला कोण आहे, आता कोण आहे, खावते कोण आहे, वाक्याचा प्रकार सांगायचा, वाक्याचा प्रयोग सांगायचा. त्यानंतर मित्रांनो मला सांगा, भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडते. सकर्मक भावे, अकर्मक भावे, भावकर्तृक भावे. आकर्मक भावे आपण पाहू लागलो. आकर्मक भावेचे 3 प्रकार. ठीक आहे. प्रधान कर्तृक भावे, शक्य भावे, समापन भावे. प्रधान कर्तृक पाहिला, त्याचबरोबर शक्य पाहिला, आणि त्याचा आकर्मक भावेचा तिसरा आणि लास्टचा प्रकार ते म्हणजे समापन भावे प्रयोग आपल्याला बघायचा. आता काय बघायचंय? समापन भावे प्रयोग. चला ठीक आहे. समापन भावे प्रयोग. समापन भावे प्रयोग. ठीक आहे. समापन भावे प्रयोग म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला अगोदर उदाहरणच बघावं लागतील, त्यानंतर आपल्याला कळलं. ठीक आहे. चॅनलवर नवीन असताना चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो. अतिशय तळमळीनं, आणि तुम्हाला फायदा झाला तरच करा. ठीक आहे. कारण फायदा झाला तर त्याचा फायदा आहे. ठीक आहे. तळमळीनं, अतिशय तळमळीनं गोष्टी आहेत मित्रांनो. ठीक आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनातून करता, तळमळीनं करता, तेव्हा त्याचा रिझल्ट भेटायलाही पाहिजे. ठीक आहे. कारण विषय असा असतो मित्रांनो, कोणती गोष्ट करताना तुम्हाला लय मनातून करावं लागते, तरच त्या गोष्टीला तुम्ही पोहोचू शकता जवळजवळ. आणि एक गोष्ट अजून सांगतो, केलेले कष्ट वाया जात नाहीत बरं का मित्रांनो. करीत राहायचं आपण. कुठंतरी त्याचं रेकॉर्ड होत चाललंय, आपल्याला वाटतंय त्याचं काय होईना, पण रेकॉर्ड होत राहते कुठंतरी. आपण काय जे काम करायलो ते कुठंतरी त्याचं रेकॉर्ड चालू आहे. म्हणून काम करीत राहायचं. रिकामं राहण्यापेक्षा काहीतरी करून पाहायचं, आणि पळायचं नाही, थांबायचं नाही, फक्त चालायचंय आपल्याला. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, सारिकाचे चालून झाले. तुमच्या समोर वाक्य, सारिकाचे चालून झाले. मग मित्रांनो, चालून झाले हे संयुक्त क्रियापद आहे बघा. कसलं क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद. ठीक आहे. चला, चालून झाले संयुक्त क्रियापद आहे. यामध्ये मूळ धातू आहे चाल. चालून मधल्या मूळ धातू कोणता आहे? चाल. त्याला आपण कोणने प्रश्न विचारूता. कशाने प्रश्न विचारू? कोणने. मग सारिकाचे चालून झाले. चालणारी कोण? सारिकाचे. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कोण आहे वाक्याचा कर्ता? प्रत्यय आहे का कर्त्याला? चे प्रत्यय लागलेला आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. सारिकाचे चालून झाले. चालून झाले संयुक्त क्रियापद. चाल मूळ धातू. चालणारी कोणी? सारिकाचे. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे, कधीच कर्तरी प्रयोग होणार नाही. पण मित्रांनो, एक ऑब्झर्वेशन करा तुम्ही, वाक्यात कर्म बी नाही. काय राहिलं वाक्यात? संपलाय. वाक्यात कर्म नाही, मग कर्मनी बी प्रयोग नाही. कर्त्याला प्रत्यय, कर्तरी नाही, कर्म नाही, कर्मणी नाही, झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली, तिचा शेवट झालाय, तिचं समापन झालंय, आणि म्हणून झालाय मित्रांनो समापन भावे प्रयोग. संपलाय. बघा तुम्ही, तिचं चालायचं राहिलंय का? जाऊन बसली मस्त तिकडे, निकाल. ठीक आहे. कर्त्याला प्रत्यय, कर्तरी नाही, वाक्यात कर्म नाही, म्हणून कर्मणी नाही, झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली, तिचा शेवट झालाय, तिचं समापन झालंय, म्हणून झाला समापन भावे प्रयोग. इतका सोपा आहे बघा मित्रांनो, काहीच अवघड नाही याच्यात. तिचे बोलून झाले. चला परत सेम कंटेंट. तिचे बोलून झाले. बोलून झाले हे संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे मित्रांनो, आता तुम्हाला वाटतं एखादं लय सोपं वाटायले, पण जेव्हा आपण शिकतो का तेव्हा सोपं वाटते. तुम्ही सिरीज बघा पहिल्यापासून, प्रयोग भाग 1 पासून सिरीज बघत चला, तुम्हाला किती सोपं वाटते बघा तुम्ही. ठीक आहे. तिचे बोलून झाले. मग मित्रांनो, बोलून झाले कोण आहे? संयुक्त क्रियापद. बोलून झाले हे संयुक्त क्रियापद आहे. काय करूता? चला, बोल मूळ धातू याच्यातला, बोलून मधला मूळ धातू आहे बोल. याला आपण कोणने प्रश्न विचारू. कशाने प्रश्न विचारायचा आहे? कोणने. ठीक आहे. तिचे बोलून झाले. बोल, बोलणारी कोण? ती. वाक्याचा कर्ता आहे मित्रांनो. कोण आहे वाक्याचा कर्ता?
कर्त्याला प्रत्यय आहे का? हो. कोणता प्रत्यय? चे. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. वाक्यात कर्म आहे का? विषय मिटला. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी नाही, वाक्यात कर्मच नाही, कर्मणी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. झाला भावे प्रयोग. कर्त्याला प्रत्यय, कर्तरी नाही, कर्मच नाही म्हणून कर्मणी नाही, झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली, तिचा शेवट झालाय, तिचं समापन झालंय हे आपल्या लक्षात येतंय वाक्याकडे पाहिल्याच्या नंतर. आणि म्हणून झाला मित्रांनो कोणता? समापन भावे प्रयोग. प्रयोग कोणता आहे? समापन भावे काय प्रयोग? समापन भावे प्रयोग. इथं सुद्धा प्रयोग कोणता आहे? समापन. समापन काय? भावे. समापन भावे काय? प्रयोग. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी सेम आहे. चला एकदा वाक्य परत एकदा बघू. तिचे बोलून झाले. ठीक आहे. बोलून झाले संयुक्त क्रियापद. बोल मूळ धातू. बोलणारी कोण? तिचे. वाक्याचा कर्ता आहे, कर्त्याला प्रत्यय आहे चे. कर्त्याला प्रत्यय कोणता आहे? चे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही. वाक्यात कर्मच नाही तर कर्मणी प्रयोग होणार नाही. कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही, कर्माला प्रत्यय कर्मणी नाही, झाला भावे प्रयोग. कर्त्याला प्रत्यय कर्तरी नाही, कर्माला प्रत्यय कर्मणी नाही, झाला भावे प्रयोग. आणि अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातील बोलून झाले या संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली, तिचा शेवट झालाय, तिचं समापन झालंय आपल्या लक्षात आलंय, म्हणून झाला समापन भावे प्रयोग. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, समापन भावे प्रयोग व्हायचा म्हणजे की संयुक्त क्रियापद यावं लागते. ठीक आहे. काय यावं लागतंय? संयुक्त क्रियापद यावं लागतंय. ठीक आहे. प्रश्न तुमच्यासाठी आहे पण तुम्हाला मी सोडून देतो, जाऊ द्या. रामाचे पळून झाले. रामाचे पळून झाले. पळून झाले हे संयुक्त क्रियापद आहे. ठीक आहे. कसलं क्रियापद आहे? संयुक्त. संयुक्त क्रियापद. क्रियापद संयुक्त क्रियापद आहे. पळून झाले. यातला मूळ धातू कोण आहे? प्रयोग ओळखायला सांगितलाय. पळ हा मूळ धातू आहे. याला कशाने प्रश्न विचारणार? कोणने प्रश्न विचारायचा आहे? मग पळणारा कोण? रामाचे. वाक्याचा कोण आहे मित्रांनो? कर्ता आहे. कर्त्याला प्रत्यय आहे का? आहे. कोणता आहे? चे. मग कर्त्याला प्रत्यय आहे, कर्तरी प्रयोग होणार नाही, वाक्यात कर्म नाही, कर्मणी प्रयोग सुद्धा होणार नाही, झाला भावे प्रयोग. कर्त्याला प्रत्यय कर्तरी प्रयोग होणार नाही, वाक्यात कर्म नाही म्हणून कर्मणी प्रयोग होणार नाही, झाला भावे प्रयोग. अशा भावे प्रयोगाच्या वाक्यातील पळून झाले या संयुक्त क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाली, तिचा शेवट झालाय, तिचं समापन झालंय हे आपल्या लक्षात येते मित्रांनो. आणि म्हणून झाला अख्ख्या वाक्याचा प्रकार झाला कोणता मित्रांनो? समापन. समापन काय? भावे. समापन भावे प्रयोग. विषय संपला मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला इथं काय वाक्य दिलं नाही मी सोडवायला. अशा प्रकारे इतकं सोपं आहे ते मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. प्रयोग टॉपिक पाहिलो आपण, किती सोपं, विदिन सेकंदाचं काम झालं. एक मिनी सेकंदाचं काम आहे बघणं सोडवणं. ठीक आहे. मग मित्रांनो, प्रयोग म्हणजे आपण पाहिलं होतं, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. ठीक आहे. आणि मित्रांनो, कर्तरी प्रयोग आपण पाहिला होता, कर्मणी प्रयोग आपण पाहिला होता, भावे प्रयोग आपण पाहू लागलो. आणि मित्रांनो, भावे प्रयोगाचे 3 प्रकार पडते: सकर्मक भावे प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, भावकर्तृक भावे प्रयोग. मग सकर्मक भावे प्रयोग आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिला आहे. अकर्मक भावे प्रयोग आपण पाहू लागलो ना. अकर्मक भावेचे 3 प्रकार पडले होते. अकर्मक भावेचे प्रकार किती पडले होते मित्रांनो? 3. आणि मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रधान कर्तृक भावे प्रयोग, शक्य भावे प्रयोग, समापन भावे प्रयोग. आणि मग मित्रांनो, भावे प्रयोगाच्या मुख्य 3 प्रकारापैकी लास्टचा प्रकार राहिला तो म्हणजे आता भावकर्तृक भावे प्रयोग. भावे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडले होते, बरोबर का? आणि त्यातला पहिला प्रकार आपण पाहिला होता सकर्मक भावे प्रयोग, दुसरा प्रकार पाहिला अकर्मक भावे प्रयोग, आणि लास्टचा प्रकार बघायचा आपल्याला भावकर्तृक भावे प्रयोग पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा मित्रांनो, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.